विश्वासाची ताकद. एका लहानशा गावात राहणारा एक गरीब पण प्रामाणिक तरुण अर्जुन एका रहस्यमय साधूच्या मदतीने आयुष्य बदलणारा प्रवास करतो. त्याला संकटांवर मात करून सत्य आणि विश्वासाच्या मार्गावर चालायचे आहे. दिवस मावळत होता. आकाश लालसर केशरी रंगाने भरले होते. एका लहानशा गावात जिथे लोक साध्या आणि प्रामाणिक आयुष्य जगत होते, तिथे अर्जुन नावाचा तरुण राहायचा. तो गरीब होता, पण त्याच्या मेहनतीवर आणि सचोटीवर त्याचा विश्वास होता. त्याची आईवडील लहानपणीच गेली होते, त्यामुळे त्याच्या लहान बहिणीची जबाबदारी त्याच्यावर होती. अर्जुन मेहनत करून पैसे कमवायचा, पण तरीही त्याला पुरेसे पैसे मिळत नव्हते. तो सतत विचार करायचा. माझ्या मेहनतीला यश का मिळत नाही? मी प्रामाणिक आहे, तरीही गरिबीचा सामना का करावा लागतो? एके दिवशी अर्जुनला जंगलातून जावे लागले. चालता चालता त्याला एका झाडाखाली बसलेले एक साधू महाराज दिसले. त्यांचे डोळे चमकत होते आणि चेहऱ्यावर शांततेचा प्रकाश होता. साधूंनी अर्जुनला बोलावले आणि म्हणाले, बाळ, तुला तुझ्या समस्येचे उत्तर हवे आहे ना? अर्जुन आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला. हे साधू माझ्या मनात काय आहे हे कसे ओळखतात? साधूंनी पुढे सांगितले, तू मेहनती आहेस, पण तुझा विश्वास डळमळीत आहे. जेव्हा तू स्वतःवर आणि आपल्या मार्गावर पूर्ण विश्वास ठेवशील, तेव्हाच यश मिळेल. पण महाराज, विश्वास एवढा महत्त्वाचा आहे का? माझ्या परिस्थितीचे उत्तर फक्त विश्वासात आहे. होय, विश्वास हा अशक्य गोष्टी शक्य करतो. उद्या तू गावातील बाजारात जा आणि लोकांशी नीट वाग. तुझ्या विश्वासामुळे तुझं नशीब बदलेल. सकाळ झाली. अर्जुन साधूंनी सांगितलेल्या शब्दांचा विचार करत बाजारात गेला. तिथे त्याने पाहिले की श्रीमंत व्यापारी धनराज मोठ्या प्रमाणात व्यापार करत होता, पण गरिबांना मदत करत नव्हता. अर्जुनने आपले सामान विकायला सुरुवात केली. तो ग्राहकांशी प्रामाणिकपणे बोलू लागला. हळूहळू लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले, कारण त्याच्या बोलण्यात खरी श्रद्धा आणि आत्मविश्वास होता. धनराजला हे पाहून राग आला. त्याने अर्जुनला धमकावले, गरीब असशील तर गरीब राहा, आमच्या व्यापारात अडथळे निर्माण करू नकोस. अर्जुन घाबरला नाही. त्याने ठरवले की तो मेहनत आणि विश्वासाने आपले जीवन बदलेल. एका श्रीमंत व्यापाऱ्याने अर्जुनकडून सामान विकत घेतले आणि त्याच्या प्रामाणिकपणाने प्रभावित झाला. त्याने अर्जुनला मोठा व्यापार करण्याची संधी दिली. हळूहळू अर्जुनचा व्यवसाय वाढू लागला. गावातील लोक त्याला आता वेगळ्या नजरेने पाहू लागले. अर्जुनला कळले की साधूंनी सांगितलेली गोष्ट खरी होती. स्वतःवर विश्वास ठेवल्यास यश नक्की मिळते. काही महिन्यात अर्जुन गावातील यशस्वी व्यापाऱ्यांपैकी एक झाला. पण तरीही तो गरिबांना मदत करत राहिला आणि त्याने धनराजसारखा स्वार्थी होण्याचा मार्ग स्वीकारला नाही. एका दिवशी तो पुन्हा त्या झाडाजवळ गेला, पण साधू महाराज तिथे नव्हते. पण त्यांना दिलेल्या शिकवणीने त्याचे जीवन बदलले होते. त्याने मनात विचार केला, खरा संपत्तीचा खजिना पैशात नाही, तर विश्वास, सचोटी आणि मेहनतीत आहे. गावात उत्सव साजरा झाला आणि अर्जुनच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. ही कथा आपल्याला शिकवते की स्वतःवर आणि आपल्या मेहनतीवर दृढ विश्वास ठेवला तर कोणतेही अडथळे आपल्या यशाचा मार्ग रोखू शकत नाहीत. विश्वास हीच खरी शक्ती आहे.